ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा। कला क्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी महाराष्ट्र भूषण सन्मान। धनगर आणि मुस्लिम आरक्षणासाठी काम करणार मनोज जरांगेंची माहिती। धनगर आणि मुस्लिम बांधवांना सरकार आरक्षण कसं देत नाही ते बघतो, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची। मराठा आरक्षणाविरोधात कोणी बोललं तर सोडणार नाही, जरांगेंचा इशारा। केंद्र आणि राज्याच्या सरकारने जर संपूर्ण ताकदीने मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणाची तयारी केली तर त्याला आमचा पूर्ण पाठिंबा, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। राजकीय मतभेद बाजूला ठेवून समर्थन करू, सुळेंची प्रतिक्रिया। राजकीय खेळी मुस्लिमांच्या हातात, मुस्लिम एकत्र लढले तर त्यांनी मवियाला मतदान करावं, मनचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। तर भाजपने मुस्लिमांकडे बघायचं नाही असं ठरवलेलं, आंबेडकरांची टीका। मनोज जरांगेंनी घेतलं शिवरायांच्या समाधीचं दर्शन, रायगडावर आल्यावर ऊर्जा मिळत असल्याची भावना। पंतप्रधान मोदी 19 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता। 19 फेब्रुवारीला शिवजयंतीसाठी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवरायांच्या जन्मस्थळावर पंतप्रधान नतमस्तक होणार। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह सर्व खासदार अयोध्येला जाणार, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंची माहिती। राज्यात 5 लाख सिंचन पंप सौर ऊर्जेवर टाकण्यासाठी प्रकल्पाला अर्थ मंत्रालयाची जबाबदारी। सुमारे 9143 कोटींचा प्रकल्प। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्र्यांचे आभार। पुण्यामध्ये आमदार रवींद्र धंगेकरांकडून महापालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ, तर भाजपच्या आदेशाने माझ्यावर खोटी कलम लावत गुन्हा दाखल केला, धंगेकरांचा आरोप। हे दबावाचं राजकारण सुरू आहे, चांगली महापौर म्हणून टार्गेट होत असेल तर सामोरं जाईन, ईडी चौकशीवरनं किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। कथित खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांची ईडी चौकशी। माझ्यावर केलेले आरोप चुकीचे, चौकशी आधी संदीप राऊत यांची प्रतिक्रिया। आम्ही ईडी कारवाईला घाबरत नाही, खिचडी घोटाळ्याचे सगळे लाभार्थी भाजप आणि शिंदे गटात, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची टीका। आमचा बॉस सागर बंगल्यात नाही, संजय राऊतांचा नितेश राणेंना टोला। काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांना धमकी देऊ नये, नितेश राणेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। न्यूझीलंड हाऊसच्या व्हिडिओमधील भगिनींना समोर आणायचं का, नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल। किरीट सोमय्यांकडून विक्रांत बचावच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा, खासदार संजय राऊतांचा आरोप। नाव न घेता संजय राऊत यांची सोमय्यांवर टीका, त्यांच्या विरोधात 5 महिला आमच्याकडे तक्रार करायला आल्यात, आम्ही जनतेच्या कोर्टात त्यांना घेऊन जाणार, राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांनी माझ्यावर आतापर्यंत 37 आरोप केले, मात्र एकही कागदपत्र सादर करू शकले नाहीत, किरीट सोमय्यांचं वक्तव्य। वरळीमध्ये भाजपकडनं ठाकरे गटाला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न, भाजपने वरळीच्या जांभोरी मैदानात अफजल खानाचा कोथळा काढणारा पुतळा ठेवल्यानं वादाची शक्यता। खारकोपर उरण लोकल सुसाट, गेल्या 8 दिवसात जवळपास लाखभर प्रवाशांचा मार्गावरनं प्रवास, 9,32,000 रुपयांचा महसूल जमा। कल्याण डोंबिवली ग्रामीण भागात रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। कल्याण डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोहिली, बारवे, नेतिवली, टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत यांत्रिकी देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद। 2 दिवसांपूर्वी मुंबईतल्या वांद्र्याच्या भाभा रुग्णालयातील परिचारिकेला रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण, या घटनेविरोधात आज परिचारिका, वॉर्डबॉय आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करा, आरोग्य कर्मचाऱ्यांची मागणी। घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनुस कोठडी मृत्यू प्रकरणात माफीचा साक्षीदार होऊ द्या, सचिन वाझे यांची विशेष न्यायालयाकडे मागणी। वाझे यांच्यासह 4 पोलिसांवर खटला दाखल। भिवंडीत आगरी महोत्सवाचं आयोजन, महोत्सवात आगरी संस्कृतीचं दर्शन, आगरी खाद्य संस्कृतीची ओळख सर्वांना व्हावी आणि टिकावी या उद्देशाने दरवर्षी हा महोत्सव भरवण्यात येतो। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, सिंधुदुर्गामधील विकास कामं आणि मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची ही माहिती। मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांनी घेतली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची भेट। किरण सामंत आणि वडेट्टीवारांच्या भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना आरक्षण द्यायला विरोध नाही, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मात्र सगळे सोयरे म्हणून जे घुसवले जातील त्यांना आरक्षण द्यायला विरोध, वडेट्टीवारांचं वक्तव्य। ओबीसींमध्ये उद्रेकाची भावना, सरकार मान तुटेपर्यंत का वाकलं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सवाल। तर मुख्यमंत्र्यांचा शपथ पूर्ण करण्यासाठी ओबीसींना खड्ड्यात पुरण्याचा निर्णय, वडेट्टीवारांची टीका। रणजित सावरकर यांचं मानसिक संतुलन ढळलं असल्याची जितेंद्र आव्हाडांकडून टीका। रणजित सावरकर यांचं पुस्तक म्हणजे नेहरू आणि गांधी यांना बदनाम करण्याचं कट, अशा पुस्तकासाठी महाराष्ट्र सदन दिलंच कसं, आव्हाडांकडून प्रश्न उपस्थित।
भिवंडी लोकसभा मतदारसंघातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे प्रवेश। शिवसेना भिवंडी लोकसभेचे उपजिल्हा प्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी केला मनसेत प्रवेश। उद्या सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 36वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा। या पार्श्वभूमीवर मालवण शहरात व्यापारी संघाची भव्य मोटरसायकल रॅली, भाजप नेते निलेश राणे देखील रॅलीत सहभागी। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या कोळी बांधवांचं उपोषण 7व्या दिवशी सुरूच। कोळी अनुसूचित जमातीचे दाखले देण्याची आंदोलकांची मागणी। कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर सायरस पुनावाला कन्या शाळेमध्ये विज्ञान, कला, विविध भाषा विषयांचं प्रदर्शन, विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग। कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष श्री वालचंदजी संचेती यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींचं पारितोषिक देऊन कौतुक। भिवंडीच्या नारपोली पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा। सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवारांना 2 लाखाची लाच घेताना रंगेहात अटक। 5 लाखांची मागितली होती लाच। न्यूयॉर्कमधील मादाम तुसाद संग्रहालयात बसवणार योगगुरू रामदेव बाबांचा मेणाचा पुतळा। मंगळवारी दिल्लीमध्ये योगगुरू रामदेव बाबांच्या हस्ते मेणाच्या पुतळ्याचं अनावरण। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विरोधात ईडीची कारवाई। 1 BMW कार आणि 36 लाख रुपयांची रोकड जप्त। ईडीकडून काही कागदपत्रही जप्त। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी महात्मा गांधींना वाहिली आदरांजली। बापू वाटिकामध्ये महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांचा कारावास। देशाची गुपितं उघड केल्याप्रकरणी शिक्षा। 8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानात निवडणुका आणि इम्रान यांना निवडणूक लढवता येऊ नये म्हणून तिथल्या लष्कराने हा निर्णय घडवून आणला असली पाकमध्ये जोरदार चर्चा। सेन्सेक्स 802 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 216 अंकांची घसरगुंडी। कालच्या उसळीनंतर आज घसरण। पंतप्रधान मोदींचा बिहार दौरा रद्द। बेतियाचे भाजप खासदार संजय जयस्वाल यांची माहिती। तर पंतप्रधान मोदींच्या बिहार दौऱ्याबाबत नवीन तारीख लवकरच जाहीर करू, जयस्वाल यांची माहिती। हज यात्रेसाठी राज्याला यंदा अतिरिक्त 9000 जागा। राज्यातनं 19,649 भाविकांना हजला जाण्याची संधी मिळणार। देशात महाराष्ट्रातनं सर्वाधिक 27,283 इच्छुक असलेल्या भाविकांचे अर्ज। भारतीय नौदलाच्या INS सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम। सोमालियाच्या समुद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या 2 इराणी मच्छीमार नौकेची भारतीय नौदलाकडनं सुटका। बिहारनंतर विनोद तावडेंनी मिशन चंदीगड केले यशस्वी। चंदीगड महापालिकेत भाजपचा महापौर। बहुमतासाठी 4 मतं कमी असतानाही भाजपचे मनोज कुमार महापौरपदी। विनोद तावडेंची यशस्वी खेळी। केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी द इंडियन इकॉनॉमी रिव्ह्यू नावाचं रिपोर्ट कार्ड केलं जारी। 2024-25 मध्ये विकास दर 7% राहण्याचा अंदाज। तर 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 7 खरब डॉलर्सची होण्याचाही व्यक्त केला विश्वास। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आज 76वा स्मृती दिन। राष्ट्रपती उपराष्ट्रपतींकडून राजधानी दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली। पंतप्रधान मोदींकडूनही अभिवादन। अयोध्येतील राम मंदिरात भाविकांची अजूनही गर्दी कायम। 6 दिवसात 20 लाख भाविकांनी घेतलं दर्शन। मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू अडचणीत। मालदीवमधील विरोधी पक्ष मालदीव डेमोक्रॅटिक पार्टीची मुइज्जू सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याची तयारी। मुइज्जू यांच्या विरोधात महाभियोग दाखल करण्याच्या दृष्टीनेही उचलली पावलं। अमेरिकेमध्ये शिकणाऱ्या मुलांना बालभारतीकडून पाठ्यपुस्तकं दिली जाणार। शिक्षण विभागाचा निर्णय। बृहन महाराष्ट्र मंडळाला स्थानिक गरजेनुसार आवश्यक असल्यास पाठ्यपुस्तकांमध्ये 20% बदल करून देण्याचे अधिकार बालभारतीला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।